नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला महत्त्वाची गोष्ट समजलेली असते. DNA सॅम्पल बदलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रिया असल्याचं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जर प्रियाने DNA सॅम्पल बदललेले आहेत तर हे सगळं करण्यामागे प्रियाचा नेमका हेतू काय हे अर्जुनला शोधून काढायचं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक खूप मोठ्या सत्याचा उलगडा मधुभाऊंनी केलेला असतो. तर इथे लहानपणीच्या बबलीचा म्हणजे प्रियाचा फोटो मधुभाऊंना दाखवताच तो फोटो सायलीचा नसल्याचं मधुभाऊंनी आपले डोळे ब्लिंक करून सांगितलेले असतात. तसंच इथे अर्जुनने अजून एक युक्ती केलेली असते. तर इथे लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊंना दाखवताच तो फोटो सायलीचा असल्याचं मधुभाऊंनी उघड केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, एकाच दगडात अर्जुनने दोन पक्षी मारलेले असतात. एकतर प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायली तन्वी असल्याचं सुद्धा शोधून काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, मधुभाऊंच्या मदतीने इथे आता अर्जुनने सत्य शोधून काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने सायली आणि मैनावतीचे DNA सॅम्पल टेस्टिंगसाठी दिलेले असतात. कारण अर्जुनला खरं खोटं करायचं असतं आणि ह्या वेळेला त्याला कुठलीही चूक करायची नसते. म्हणून अर्जुनने मैनावती आणि सायली यांची पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची ठरवलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रिपोर्ट आल्यानंतर सत्याचा उलगडा झालेला असतो. मैनावती आणि सायली यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं कसं शक्य आहे? म्हणजे आधी जेव्हा आपण DNA टेस्ट केली होती तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते आणि आता निगेटिव्ह आलेली आहे. याचा अर्थ एकच होतो चैतन्य, कुणीतरी DNA सॅम्पल बदलले होते. कारण त्यांना ही गोष्ट प्रूफ करायची होती की सायली हीच खरी मैनावतीची मुलगी आहे. पण आता DNA रिपोर्ट केल्यानंतर सगळं सत्य समोर आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनला मधुभाऊंकडून एक गोष्ट समजलेली असते की बबलीचा फोटो दाखवल्यानंतर तो सायलीचा फोटो नसल्याचं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा आत्याला चक्कर आल्यानंतर ती चक्कर नेमकी आगीला बघून आली होती की महिपतला बघून आली होती हे सुद्धा सायलीने कन्फर्म केलेलं असतं. महिपतचा फोटो दाखवल्यानंतर प्रतिमा आत्या पॅनिक होते आणि म्हणते की हा माणूस बघितल्यानंतर मला खूप जास्त भीती वाटते. याचा संबंध माझ्या भूतकाळाच्या अपघाताजवळ असल्यासारखं मला वाटतं. मला सतत असं वाटतं की या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की या सगळ्याच्या मुळाशी जर महिपत असेल तर या महिपतला मी सोडणार नाही. तर प्रेक्षकांनो, सगळीकडून आता महिपत टार्गेट झालेला असतो. गुलाबबाईने सुद्धा महिपतचं नाव घेतलं आहे, मैनावतीने सुद्धा. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं घरी येतात. तेव्हा अर्जुन सायलीला सांगत असतो की बायको, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू इथे मैनावती आणि सदा लोखंडे यांची मुलगी नाही आहेस. हे तू जे काही बोलत होतीस ते अत्यंत खरं होतं. तेव्हा तुमचा DNA रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरीसुद्धा तेव्हा सॅम्पल कुणीतरी बदलले होते हे मला कळलं. तेव्हा अर्जुन म्हणते की तुम्हाला ही गोष्ट कधी कळली? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझा DNA रिपोर्ट आल्यानंतर. कारण ह्या वेळेला तुमची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तू त्यांची मुलगी नाहीच आहेस, जवळजवळ तुमचा काही संबंध नाही आहे हे अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट कळली बायको, आतापर्यंत ह्या फोटोने खूपच जास्त गोंधळ केला. तेव्हा सायली म्हणते, असं काय घडलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की हा फोटो आपल्याला असं वाटत असतं की तुझा फोटो आहे, पण खरं तर हा फोटो तुझा नाही आहे बायको. हा फोटो कुणाचा आहे हेच मुळात मला माहिती नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला कुणी सांगितलं की हा फोटो माझा नाही आहे म्हणून? तेव्हा अर्जुन म्हणतो की तू बरोबर बोलत होतीस. चोऱ्या माऱ्या करणं, लोकांना लुबाडणं, फसवणं हे कधी तुला जमलंच नाही. तुझा स्वभावच नाही आहे तसा. आणि म्हणून ह्या फोटोबद्दल बोलण्यासाठी मी मधुभाऊंकडे गेलो आणि तुझा फोटो म्हणून हा फोटो मधुभाऊंना दाखवून मी विचारलं की हा फोटो सायलीचा आहे का? तर मधुभाऊंनी मला काही रिॲक्ट केलं नाही.
आणि जेव्हा मी विचारलं की हा फोटो सायलीचा नाही आहे ना, तेव्हा मधुभाऊंनी डोळे ब्लिंक केले. याचा अर्थ असाच होतो बायको, की मधुभाऊंनी मला सांगितलं की हा फोटो तुझ्या लहानपणीचा नाही आहे. म्हणजे आता कन्फ्युजनच दूर झालं की तू ही नाहीच आहेस. मग जर हा फोटो तुझा नाही आहे, मग तुझ्या गाठोड्यामध्ये हा फोटो काय करतोय? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोटो तुझा नाही आहे, मग कुणाचा आहे? आणि बरोबर महिपतला हाच फोटो सगळीकडे द्यावासा का वाटला? तेव्हा इथे सायली म्हणत असते की काहीतरी गडबड नक्की अर्जुन सर. आणि तसंही या गाठोड्याबद्दल आपल्याला काय कुठे माहिती आहे, कारण ही दोन्ही गाठोडी तर प्रियाकडे होती आणि एक गाठोडं प्रियाने महिपतकडे ठेवलं होतं. तेव्हा कदाचित महिपतने माझा फोटो बाजूला करून त्याच्यामध्ये हा फोटो नक्कीच ठेवला असेल, बरोबर ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण जर मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघेजण म्हणतायत की ही मुलगी आमची नाहीच आहे, हा फोटो आम्हाला महिपतने लावायला सांगितला होता. पण गुलाबबाईचं म्हणणं तर असं आहे, तिने इथे बबलीला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याकडूनच खरेदी केली होती. मग इथे मैनावती असं का म्हणाली की त्या महिपतने जबरदस्तीने हा फोटो त्यांना या फॅमिली फोटोमध्ये लावायला सांगितला, बरोबर ना? म्हणजे कोणीतरी नक्कीच खोटं बोलतंय. तेव्हा इथे सायली म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही. गुलाबबाईचं म्हणणं आहे की महिपत विचारायला गेला होता माझ्याबद्दल, बरोबर ना? आणि तेव्हा गुलाबबाईने काय सांगितलं की तिने बबलीला मैनावतीकडून खरेदी केले म्हणून. मग मैनावती आणि इथे सदा लोखंडे असं कसं काय म्हणू शकतात की ही आमची मुलगीच नाही आहे म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की काहीतरी गडबड आहे, बायको कुणीतरी ना खोटं बोलते. आणि तेव्हा सदा आणि मैनावती हे दोघेजणच जास्त खोटं बोलत आहेत असं वाटतंय मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तुझे आणि मैनावतीचे DNA सॅम्पल दिले होते टेस्टिंगसाठी, DNA रिपोर्टसाठी, तेव्हा तर कुणाला काही माहिती नव्हतं, मी तुलासुद्धा काही सांगितलं नव्हतं. पण मग ही गोष्ट नक्की समजली कुणाला? कारण इथे घरामध्येच ते DNA सॅम्पल कुणीतरी बदलले असतील. चैतन्याने जाऊन त्या लॅबमध्ये दिले होते आणि लॅबमधून काहीही गडबड होणार नाही हे मला खात्रीने माहिती आहे. मग घरामध्ये अशी कोण व्यक्ती आहे जी इतक्या चलाकीने सॅम्पल बदलू शकते? तेव्हा इथे सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेताय का? या सगळ्यामध्ये आपण प्रियाला इग्नोर केले. खरं तर या सगळ्याच्या मुळाशी ती प्रिया नक्कीच असू शकते. कारण आश्रमामधून बाहेर पडत असताना तिचं आणि माझं गाठोडं घेऊन बाहेर कोण पडलं होतं? तर ती प्रियाच पडली होती ना. तिला जर गाठोडं स्वतःचं न्यायचं होतं तर तिने न्यायचं, माझं का घेऊन गेली होती ती? आणि बरोबर माझंच गाठोडं त्या महिपतकडे तिला ठेवावंसं का वाटलं? आणि तेव्हा या सगळ्यामध्ये कदाचित प्रियासुद्धा असू शकते असं मला वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको बरोबर बोललीस तू. DNA सॅम्पल बदलण्यामध्ये प्रिया असूच शकते. पण प्रियाने DNA सॅम्पल का बदलले असतील? आणि जर इथे तू मैनावतीची मुलगी नाही आहेस, मग सॅम्पल बदलत असताना कुठल्या मुलीचे सॅम्पल याच्यामध्ये ठेवण्यात आले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की तसं बोलायला गेलं तर त्यांना 3 मुली अजून आहेत आणि त्यांच्यापैकी कुणाचे तरी सॅम्पल तिने टाकलेच असतील. पण सॅम्पल बदलणारी व्यक्ती प्रिया आहे हे अर्जुनला प्रेक्षकांनो आता समजलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको मी काय म्हणतो? जेव्हा प्रिया आश्रमातून बाहेर पडली तेव्हा ती 2 गाठोडी घेऊन बाहेर पडली होती. एक तुझं आणि एक तिचं स्वतःचं. आता तिचं स्वतःचं गाठोडं तिच्याकडे होतं, जे आपल्याला सापडलं. पण मग त्या महिपतने हा फोटो जर चेंज केला असेल आणि त्याबद्दल जर आपल्याला काही माहिती नसेल, पण मधुभाऊंना तर सगळं माहितीच आहे ना. म्हणून तर मधुभाऊंनी मला एका मिनिटात सांगितलं की हा फोटो तुझा नाही आहे म्हणून. मग तुझा फोटो कुठला आहे? तर आपण एक काम करूया, आपण अजून एक गोष्ट करू शकतो. आपण लहानपणीच्या तन्वीचा फोटो घेऊया आणि मधुभाऊंना जाऊन दाखवूया की मधुभाऊ बरोबर त्या फोटोला ओळखतायत का? आपण बघूया. कारण मला प्रियावरती संशय आहे. ती महिपत बरोबर इतकी वर्ष काम करते, अजूनही ती महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं मला वाटतं. आणि कुठेतरी मला वाटतंय की ही प्रिया आहे ना, ती खरोखर तन्वी आहे की नाही, मला या गोष्टीवरती सुद्धा संशय आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते, मग आपण काय करूया असं तुम्हाला वाटतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एकच गोष्ट करायची. आता आपण लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊंना दाखवायचा आणि त्यांना विचारायचं की हा फोटो खरोखर प्रियाचा आहे की नाही. ते जर मधुभाऊंनी बरोबर सांगितलं की याचा अर्थ एकच,
आपल्याला इथे मधुभाऊ योग्य तो रिस्पॉन्स करतायत, त्यामुळे मधुभाऊ लवकरात लवकर बरेसुद्धा होतील आणि तुझे खरे आईवडील कोण आहेत ना, हे सुद्धा मधुभाऊ आपल्याला लवकरच सांगतील. तेव्हा आपण एक काम करूया, आता आपण प्रियाचा फोटो म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊंना दाखवूया. बघूया नक्की तो फोटो प्रियाचाच आहे का, हे मधुभाऊ आपल्याला कन्फर्म सांगतायत का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन लहानपणीच्या तन्वीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये आता घेऊन जातो आणि मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, मागच्या वेळेला तुम्ही काय म्हणालात की मी जो फोटो तुम्हाला दाखवला तो सायलीचा फोटो नाही आहे. आता मी जो फोटो तुम्हाला दाखवणार आहे तो फोटो नक्की कुणाचा आहे ते मला तुम्ही सांगा. तेव्हा इथे अर्जुन आता मुद्दामूनच लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊंना दाखवतो. तेव्हा इथे मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणीच येतं, कारण त्यांना ती चिमुकली लहानपणीची सायली आठवते आणि तेव्हा तो क्षण त्यांना आठवतो जेव्हा पहिल्यांदा सायली त्यांना भेटलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन विचारत असतो की मधुभाऊ सांगा ना, हा फोटो कुणाचा आहे, हा फोटो लहानपणीच्या तन्वीचा आहे ना. तेव्हा इथे मधुभाऊ काहीच रिॲक्ट करत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मधुभाऊ अहो हा लहानपणीच्या तन्वीचाच फोटो आहे, तुमच्या लक्षात नाही आहे का. मधुभाऊ अजिबात डोळे ब्लिंक करत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हा फोटो प्रियाचा आहे का लहानपणीचा, सांगा ना. तरीसुद्धा मधुभाऊ काहीच रिॲक्ट करत नाही, कारण अर्जुनला प्रियावरती संशय असतो की प्रिया नक्कीच काहीतरी खुरापती करते. तसंही आधीपासूनच अर्जुनला आणि त्याचबरोबर घरातल्या काही लोकांना वाटत असतं की प्रिया ही तन्वी नाही आहे, कारण तिच्यामध्ये प्रतिमा आत्याचे गुण नाही आहेत. आणि जेव्हा सगळेजण गेम खेळत असतात तेव्हासुद्धा अस्मिता म्हणालेली असते की ही जी तन्वी आहे ना, ती मला मैनावतीची खरी मुलगी वाटते आणि त्याचबरोबर सायली ही प्रतिमा आत्याची खरी मुलगी वाटते, असं इकडे अस्मिता म्हणालेली असते. तेव्हा अर्जुनला त्या गोष्टीचा सुद्धा संशय असतो की कदाचित इथे प्रिया, ज्या मुलीबद्दल आम्ही सगळेजण बोलत आहे, जी चोऱ्यामाऱ्या करायची, खोटं बोलायची, लोकांना लुबाडायची, ती प्रिया तर नसेल ना. आणि म्हणूनच अर्जुनने ही युक्ती आता शोधून काढलेली असते आणि त्याचा इतका उपयोग होतो प्रेक्षकांनो, की जेव्हा इथे आता मधुभाऊ सायलीचा फोटो बघतात तर त्यांच्या डोळ्यातूनच पाणी येतं आणि तेव्हा सायली समजून जाते की कदाचित या फोटोला बघितल्यानंतर मधुभाऊंना काहीतरी आठवलं. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ खरं खरं सांगा, हा फोटो नक्की कुणाचा आहे, हा फोटो प्रियाचा आहे ना लहानपणीचा. मधुभाऊ अजिबात डोळे मिचकवत नाही आणि तेव्हा अर्जुन विचारतो, मग मधुभाऊ हा फोटो सायलीचा आहे का लहानपणीचा. तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता मधुभाऊ आपले डोळे इथे आता उघडझाप करतात आणि तेव्हा अर्जुनला समजतं की हा फोटो खरं तर लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा आहे. तेव्हाच मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मधुभाऊंनी इतक्या छान पद्धतीने रिॲक्ट केलं की हा फोटो सायलीचा आहे. अर्जुन पुन्हा एकदा कन्फर्म करतो आणि म्हणतो, मधुभाऊ तुम्ही खरं बोलताय ना, हा फोटो सायलीचा आहे का. तेव्हा मधुभाऊ पुन्हा आपले डोळे मिचकवतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको याचा अर्थ खरी तन्वी प्रिया नाही, खरी तन्वी तू आहेस बायको. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तुझ्या लक्षात एक गोष्ट येते का बायको, म्हणूनच इथे प्रिया जेव्हा आश्रमातून बाहेर पडली ना, तिने तुझं आणि तिचं दोघींचंही गाठोडं उचललं, कारण का तिला तुझी ओळख पुसायची होती. आत्तापर्यंत तन्वी म्हणून सगळीकडे वावरणारी ही प्रिया एक नंबरची खोटारडी आहे, फ्रॉड आहे. तिने इथे आपल्या सगळ्यांनाच फसवलेलं आहे. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात येते. तेव्हा सायलीला सगळ्यात जास्त आनंद होतो प्रेक्षकांनो, कारण मधुभाऊने लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघितल्यानंतर तो फोटो सायलीचा असल्याचं आता कबूल केलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तरीच इथे मैनावती आणि सदा लोखंडे आल्यानंतर प्रिया इतकी बिथरली होती, इतकी घाबरली होती, कारण ती खरी बबली आहे, ती खरी मैनावती आणि सदाची मुलगी आहे. ही गोष्ट आता कन्फर्म झालेली असते आणि हे सत्य आता अर्जुन आणि सायली लवकरच शोधून काढणार असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता DNA सॅम्पल बदलणारी व्यक्ती ही प्रिया आहे, ही गोष्ट आता अर्जुनला कळताच त्याने मधुभाऊंना लहानपणीच्या तन्वीचा फोटो दाखवून सत्याचा उलगडा करून घेतलेला असतो. फोटोमुळे झालेला गोंधळ हा अर्जुनच्या लक्षात आलेला असतो आणि तो गोंधळ आता जर दूर करायचा असेल तर इथे दोन्ही फोटो आता मधुभाऊंना दाखवले पाहिजे आणि त्याच्यातून आपण ओळखलं पाहिजे की नक्की ही मुलगी आहे तरी कोण. आणि फोटोमुळेच अर्जुन कन्फ्यूज झालेला असतो आणि आता या फोटोमुळेच अर्जुनचं कन्फ्युजन दूर झालेलं असतं. खरी तन्वी सायली असल्याचं अर्जुनच्या समोर आलेलं असतं. इथे मधुभाऊने अर्जुनची
खूपच जास्त छान पद्धतीने मदत केलेली असते. त्याला खूप मोठ्या धर्मसंकटातून बाहेर काढलेलं असतं.